नमस्कार मित्रो. सरकारने संचार साथी ॲप हे बंधनकारक केलं आणि सगळीकडे टीका होऊ लागली. खरं म्हणजे हे ॲप सरकारच्या म्हणण्यानुसार जे मोबाईल आहेत आणि जे नवीन मोबाईल घेतले गेले त्याच्यामध्ये हे ॲप यावं यावं आणि त्याचा वापर मग सरकारच्या म्हणण्यानुसार की जे अलीकडे दूरसंचार घोटाळे वाढत आहेत, डिजिटल अरेस्टसारखे घटनेत वाढ झालेली आहे. देशात सेकंड हँड फोनची मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे या फोन उलाढाल नजर ठेवणे घोटाळे टाळण्यासाठी गरजेचं आहे. पण लोकांचं म्हणणं असं आहे, पूर्वी इस्रायलमधून जे पेंगॉन यंत्रणा आणली होती आणि ते लोकांचे फोन टॅप करायचे, तशाच पद्धतीचं हे सुद्धा नागरिकांचे वर पाळीत ठेवण्याचा हा प्रकार आहे, असं लोकांचं म्हणणं आहे. त्यानंतर दूरसंचार मंत्री शिंदिया यांनी सांगितलं की हे कंपल्सरी नाही. जे वापरायचं ते वापरू शकतात, ज्यांना वापरायचं असेल त्यांनी वापरू नये. अशा पद्धतीचा हा वाद सुरू झाला. खरं तर सरकार बरेचसे निर्णय घेते आणि मग त्यानंतर काही निर्णय वर टीका झाल्यावर ते मागे घ्यावं लागतात. खरं तर खूप मोठ्या प्रमाणात मागेही शेतकरी आंदोलन मोठ्या प्रमाणात झालं आणि सरकारने जे शेतीच्या विषयी जे काही कायदे केले होते, ते कायदे सरकारच्या म्हणण्यानुसार खूप चांगले होते, पण शेतकऱ्यांना ते योग्य वाटले नाही आणि त्यांनी आंदोलन केलं आणि मग सरकारने तो कायदा मागे घेतला. आता खरं तर एखादा कायदा आल्यानंतर त्याचे काय चांगले आणि वाईट परिणाम होतात, त्या कायद्याचा वापर सुरू झाल्यावर कळते. पण बऱ्याच वेळा त्या कायद्यामध्ये नेमकं काय आहे हे तज्ज्ञ लोकांना कळतं आणि ते त्यावर आक्षेप घेतात. तसंच सरकारसुद्धा बऱ्याच वेळा बऱ्याच राज्यांमध्ये 7च्या आत मुलींनी घरी यावं अशा प्रकारची लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतात. खरं तर तसंच धूम्रपानावर अनेक बंधने लादली जातात. आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत, या सरकारच्या म्हणण्यानुसार खूप चांगल्या आणि योग्य आहेत. कारण सरकारला समाजाची काळजी आहे, लोकांची काळजी आहे, लोकांच्या सुरक्षेची काळजी आहे. इतपत बरोबर आहे. पण शेवटी बंदी कशा-कशावर आणावी आणि बंदी आणून सरकारने कुठकुठल्या बंधनामध्ये लोकांना अटकावं यालाही काही मर्यादा आहे. मुळात 7च्या आत मुलींनी घरात यावं का? कारण त्यांच्यावर ज्या मोठ्या प्रमाणात कधी-कधी हल्ले होतात किंवा त्यांना पळवलं जातं किंवा त्यांच्यावर बळजबरी करून कधी-कधी बलात्कार होतात. ही सगळी गोष्ट बरोबर असली तरी मग सरकारची जबाबदारी काय? जर चांगली सुरक्षा ठेवली तर त्या मुली केव्हाही फिरू शकतात. पण बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत, जसं धूम्रपानावर बंधनं. धूम्रपानावर जेव्हा बंधन होतं तेव्हा प्रदूषण वाढतं आणि हवेचा दर्जा खराब होतो, असं जे कारण सांगलं जातं. मग त्यासाठी स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा याचं नियोजन सरकार का करत नाही, असाही प्रश्न निर्माण होतो. म्हणजे एखादी गोष्ट करायची नसेल, टाळायची नसेल, ती सरकारने लोकांवर बंधनं आणावी. त्याच पद्धतीने हे काही दारूबंदी असेल, मटकाबंदी असेल, त्याच्यानंतर हे पत्ते खेळणं वगैरे, त्याच्यानंतर हे काही-काही जे नश्याचे वगैरे गुटखा वगैरे आहेत, अशा कितीतरी गोष्टीवर बंदी आहे. पण या सगळ्या गोष्टी बंदी आणून थांबत नाही. विशेष म्हणजे या बंदी आणल्यामुळे लोकांना ती वस्तू महाग घ्यावी लागते आणि त्यातही मधल्यामध्ये पोलीस दलाचा चांगला फायदा होतो. तेव्हा मग प्रत्येक गोष्ट सरकारनेच लोकांना शिकवावी का? लोकांना काही अक्कल नाही का? असाही प्रश्न निर्माण होतो. काही गोष्टी लोकांवर सोडाव्यात. त्यांचे बरे-वाईट परिणाम जे काही ते व्यसनं करतील, ते त्यांचे बरे-वाईट परिणाम त्यांनाही कळतात. तेव्हा बऱ्याचशा गोष्टी सरकारची बंधनं नसले तरी लोकं त्याचं पालन करतात. तेव्हा या अशा प्रकारच्या सारख्या-सारख्या बंधनं देऊन लोकांना जखडून टाकणं असा एक प्रकार आहे आणि मग सरकार आपली जबाबदारी झटकतं, असंच म्हणावं लागेल. खरं तर या सगळ्या गोष्टीमधून
जेवढी बंधने येतील तेवढे भ्रष्टाचार वाढत असतो, हे सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. तेव्हा सरकारने लोकांना शिस्त लावून त्याचं आरोग्य जपावं, वाईट मार्गाला जाऊ नये. पण त्यासाठी फक्त बंधन लावून काही होणार नाही. सरकारला लोकांना विश्वास घ्यावा लागेल आणि काही गोष्टी सरकारने लोकांच्या कलाने घ्याव्यात. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. नमस्कार.